उन्हाळ्यामुळे ऑलरेडी वातावरण गरम झालेलं आहे देशामध्ये, त्याच्यामध्ये अजून एक ऍड झालं म्हणजे काय तर ह्या नीट परीक्षेचा पेपर फुटल्याची बातमी आली आणि अजून टेम्परेचर वाढलेलं आहे. आता तुम्ही कितीही मोठे एसीच्या समोर आम्हाला बसवलात तर आता आमचा संताप थांबणार नाही आहे. या एनटीएनं काय केलंय, एक्झाम सेंटर स्ट्रिक्ट केले, कडक केले आणि एनटीए स्वतःला लूज करून सोडलेलं लक्षामध्ये घ्या. म्हणजे तुम्ही सुरक्षा सेंटरवरची वाढवलात, अरे याच्यापेक्षा तुम्ही सुरक्षा जर तुमच्या सेंटरची म्हणजे जिथं तुम्ही पेपर छापता, जिथं तुम्ही पेपर सेट करता तिथं तुमची सुरक्षा वाढवणं आवश्यक होतं. जे लोक पेपर सेट करणार आहेत, काय तुम्ही 100 200 500 लोक तुम्हाला लागत असतील तर तेवढ्या सगळ्या लोकांना तुम्ही हायर करायचं काम होतं. 1-2 महिना झाला तुम्ही त्यांना तिकडच ठेवायचं काम होतं. नो मोबाईल, नो फोन कॉल्स आणि अशा द्या ना त्याला पैसे. तुमच्याकडे करोडोचं बजेट आहे, 800 करोड रुपये तुमच्याकडे जमा होतात परीक्षेच्या फीसच्या नावाखाली. ह्या लोकांना पेमेंट द्या, त्यांना तिथंच बसवून घ्या, तिथेच पेपर सेट करा आणि परीक्षा झाल्याच्या नंतरच यांना कंपाऊंडच्या बाहेर बाजूला काढा. लक्षात घ्या, साध्या गोष्टी. शेंबड्या पोराला जेवढी अक्कल आहे एवढी अक्कल ह्या एनटीएला नसावं का? त्या विद्यार्थ्यांच्या अस्तित्वाला बेचिराग करून सोडण्याचं काम ज्या पुण्या नालायक लोकांनी केलेलं आहे त्यांच्यावरती कठोर कारवाई झाली पाहिजे. मित्र म्हणतो जन्मठेपच व्हायला पाहिजे. हँग देम आउट टिल डेथ. मरेपर्यंत फाशी द्या ह्या लोकांना. लक्षात घ्या जे या पेपर फुटीमध्ये सहभागी आहेत. बालपणापासून पाहिलेलं स्वप्न की मोठेपणी मी डॉक्टर होणार आहे, बालपणापासून मनामध्ये त्या संदर्भामध्ये रचलेल्या सगळ्या गोष्टी आणि प्रत्यक्ष त्याच्यासाठी सलग सातत्याने 700 पेक्षा जास्त दिवस, काही जण तर 1000 दिवसाचा त्याग करून एक दिवसामध्ये 18 तास, 16 तास, 12 तास, 10 तास ज्या विद्यार्थ्यांनी अभ्यास केलेला आहे, प्रचंड त्याग, प्रचंड मेहनत, म्हणजे एकटा विद्यार्थीच नाही तर अख्ख्या कुटुंबाचा पैसा ज्या ठिकाणी ज्यांनी लावला तर तो सगळाच्या सगळा वाया गेला एका चुकीच्या घटनेमुळे. आपल्याच देशामध्ये जी एनटीए नावाची एजन्सी आहे त्या एजन्सीच्या माध्यमातून या ठिकाणी नीट या परीक्षेचा पेपर फुटला. फक्त नाव नीट आहे, नीट काहीच झालेलं नाही. मागच्या अनेक वर्षामध्ये सुद्धा जर आपण याचा डेटा जर चेक केला तर पास्टमध्ये अनेक वेळा पेपर फुटलेला आहे नीट परीक्षेचा. त्याही वेळेला शासनाने त्यांच्यावर काही डिसिजन घेतलेले नाही आहेत, सरळ मोकळं सोडून दिलेलं आहे. विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये त्यांच्या जीवनाचा, त्यांच्या करिअरचा खेळ खंडोबा, सत्यानाश, याहीपेक्षा वेगळं काही विशेषण लावता आलं तर लावून टाका. हे सगळं विद्यार्थ्यांच्या सोबत झालेलं आहे. महाराष्ट्रातली परिस्थिती तर त्याहीपेक्षा बिकट आहे. लक्षात घ्या, उद्या नीटचा पेपर होता तर आज तुम्ही 12वीचा निकाल लावला, ठीक आहे जाऊ द्या, त्याच्याबद्दल आता काय गप्पा मारण्यामध्ये मजा नाही. संपूर्ण वर्षभर या विद्यार्थ्यांनी मोबाईल बाजूला ठेवलेला आहे. 1 नाही 2-2 वर्ष सातत्याने मेहनत या विद्यार्थ्यांनी केलेली आहे. रिपीटर्स विद्यार्थ्यांनी तर 3-3, 4-4 वर्ष मातीत घातलेले आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये ज्या आई वडिलांनी लाखो रुपये त्यांच्या ह्या एज्युकेशनसाठी खर्च केलेले आहेत ते सगळंच्या सगळं एका सेकंदात पाण्यात गेलेलं आहे. लक्षात घ्या, नीट एक्झामचा पेपर लीक झालेला आहे. विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रचंड आक्रोश आहे. आता आणखीन अगदी लाज नसल्यासारखं या एनटीएचा प्रमुख समोर येतोय मीडियाच्या समोर आणि सांगतोय काय तर आम्ही पुन्हा परीक्षा घेऊ. वारे पठ्या, अरे तुम्हाला कॉम्पिटेटिव्ह एक्झाम म्हणजे काय कळतं का? सोशल मीडियावर आणखीन रील्सची सुद्धा आता या ठिकाणी इतकी म्हणजे चंगळ झालेली आहे की डबल परीक्षा देणं म्हणजे एवढं सहज शक्य असं त्यांना वाटतंय. बेटा हे काय 10वी बोर्ड एक्झाम किंवा 12वी बोर्ड एक्झाम देण्या इतकं सोपं नाही. कॉम्पिटेटिव्ह एक्झाम नेमकं कुण्या भाकरी सोबत खातात हे ज्याला माहिती नाही. अक्कल शून्य लोकच रिपीट एक्झाम घेण्याच्या बाबतीचं समर्थन करू शकतात. परंतु आता विद्यार्थ्यांना री एक्झाम घेणं म्हणजे न्याय मिळणं आहे का, हा एक खूप मोठा प्रश्न आहे. 22 लाख विद्यार्थ्यांच्या जीवनाशी या एजन्सीनं जो खेळ केलेला आहे, त्यांच्या जीवनाचा अक्षरशः घोट घेण्याचा प्रयत्न या एनटीएनं केलेला आहे. लक्षात घ्या, ही घटना नेमकी काय झालेली आहे अगोदर समजून घेऊया. व्हॉट इज नीट 2026 कॉन्ट्रावर्सी, नेमकं काय झालेलं आहे लक्षात घ्या. सध्या न्यूज व्हायरल आहे, पेपर फुटीची चर्चा सगळीकडे चाललेली आहे. उन्हाळ्यामुळे ऑलरेडी वातावरण गरम झालेलं आहे देशामध्ये, त्याच्यामध्ये अजून एक ऍड झालं म्हणजे काय तर ह्या नीट परीक्षेचा पेपर फुटल्याची बातमी आली आणि अजून टेम्परेचर वाढलेलं आहे. आता तुम्ही कितीही मोठे एसीच्या समोर आम्हाला बसवलात तर आता आमचा संताप थांबणार नाही आहे. लक्षात घ्या, ही गोष्ट आणि ही घटना आता सगळ्यांच्या घरादारापर्यंत पोहोचलेली आहे, प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचलेली आहे. सायन्स शिकवणारे सगळे शिक्षक जागे व्हा, रस्त्यावर यावं लागेल आता, याच्याशिवाय काही फायदा नाही. विद्यार्थ्यांच्या करिअरच्या संदर्भामध्ये, भविष्याच्या संदर्भामध्ये, सुरक्षिततेच्या संदर्भामध्ये आता ठोस डिसिजन घेणं अत्यंत आवश्यक आहे. सध्या ही पेपर फुटीची चर्चा चालू आहे. चर्चा कसलं, कांड झालेलं आहे, भयानक मोठं कांड झालेलं आहे आपल्या देशामध्ये. लक्षात घ्या, चुकीची घटना घडते तर तिचं समर्थन करणं चुकीचंच आहे. सध्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रचंड आक्रोश आहे. अरे अक्षरशः 10वीला ज्या विद्यार्थ्यांचं वजन 50 किलो असतं, 55 किलो असतं, 60 किलो असतं काही जणांचं, परंतु हेच विद्यार्थी 11वी 12वी ज्या वेळेला करतात नीट एक्झामच्या प्रिपरेशनच्या दरम्यान, बघा ह्या विद्यार्थ्यांचं वजन 10 किलोने कमी झालेलं असतं. यांचं व्यक्तिमत्व अक्षरशः डॅमेज झालेलं असतं. फिजिकली अनफिट होतात ही लेकरं. अभ्यास करून करून त्यांच्या बोटाचे ठसे बघा, बोटाची परिस्थिती बघा त्या विद्यार्थ्यांची काय झालेली असते लिखाण करून, रायटिंग करून. आणि अशा संदर्भामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी प्रचंड मेहनत केली, स्वतःला या सोशल मीडियापासून लांब ठेवलं, मोबाईल पासून लांब ठेवलं, 2-2 वर्ष ज्यांनी प्रचंड मेहनत केली,
पालकांचे लाखो रुपये अक्षरशः याच्यामध्ये गुंतले गेलेले आहेत. आणि एक विद्यार्थी म्हणजे एकटा विद्यार्थी नाही, त्याच्या पाठीमागे अखंड कुटुंब असतं. लक्षात घ्या, अक्षरशः त्या कुटुंबाचा लॉस, 22 लाख कुटुंब सध्या टेन्शन मध्ये आहेत. आणि याच्या पाठीमागचं रिझन, याला जबाबदार कोण आहे, फक्त रिस्पॉन्सिबल कोण आहे, तर NTA एजन्सीच आहे. लक्षात घ्या, कारण जर पेपर घेणारे तुम्ही आहात तर पेपर लीक करणारे सुद्धा तुम्हीच असणार. लक्षामध्ये घ्या. तुम्ही लोकांनी काय केलेलं आहे आता अक्षरशः, म्हणजे मला क्यू येते त्या अध्यक्षाची, त्या NTA अध्यक्ष कोणी असेल तोच मीडियाच्या समोर येऊन काय सांगतो की आम्ही परत एकदा एक्झाम घेऊ. काय तर म्हणे आम्ही विद्यार्थ्यांच्या परीक्षेची फीस आता आम्ही घेणार नाही, त्याच फीसवरती, जुन्या फीसवरती आम्ही परीक्षा घेऊ, आम्ही परत नव्यानं त्यांना हॉल तिकीट देऊ. अरे बाबा, एक लक्षात घे, या परीक्षेसाठी जी काही फीस लागणार आहे फक्त तेवढेच पैसे विद्यार्थ्यांनी खर्चलेत का आतापर्यंत? नीट एक्झामच्या रस्त्याला लागल्यापासून त्या नीट एक्झामच्या सेंटरच्या हॉलला येईपर्यंत लागलेला सगळा पैसा परत देण्याची तुझी तयारी आहे का बाबा? लक्षात घे. आणि बरं, तू पैसा जरी परत दिलास तर त्या इमोशनचं काय, त्या भावना काय, त्या स्वप्नांचं काय? त्या विद्यार्थ्यांनी जो डिसिजन खूप वर्षापूर्वी घेतला होता तो बेचिराग करण्याचा कार्यक्रम तुमच्या हातातून झालेला बाबा. त्याच्यामुळे तुम्हाला माफी नाही, हे लक्षामध्ये ठेवा. 22 लाख विद्यार्थ्यांचं भविष्य टांगणीला लावलेलं आहे तुम्ही. एक महत्वाची गोष्ट मला या ठिकाणी नमूद करावी वाटते, या NTA काय केलंय, एक्झाम सेंटर स्ट्रिक्ट केले, कडक केले, आणि NTA स्वतःला लूज करून सोडलेलं. लक्षामध्ये घ्या, म्हणजे तुम्ही सुरक्षा सेंटरवरची वाढवलात. अरे याच्यापेक्षा तुम्ही सुरक्षा जर तुमच्या सेंटरची, म्हणजे जिथं तुम्ही पेपर छापता, जिथं तुम्ही पेपर सेट करता, तिथं तुमची सुरक्षा वाढवणं आवश्यक होतं. जे लोक पेपर सेट करणार काय, तुम्ही 100, 200, 500 लोक तुम्हाला लागत असतील तर तेवढ्या सगळ्या लोकांना तुम्ही हायर करायचं काम होतं. 1-2 महिना झाला तुम्ही त्यांना तिकडच ठेवायचं काम होतं. नो मोबाईल, नो फोन कॉल्स, आणि अशा अर्ध्याना त्याला पैसे. तुमच्याकडे करोडोचं बजेट आहे, 800 करोड रुपये तुमच्याकडे जमा होतात परीक्षेच्या फीसच्या नावाखाली. ह्या लोकांना पेमेंट द्या, त्यांना तिथंच बसवून घ्या, तिथेच पेपर सेट करा, आणि परीक्षा झाल्याच्या नंतरच यांना कंपाऊंडच्या बाहेर बाजूला काढा. लक्षात घ्या, साध्या गोष्टी. शेंबड्या पोराला जेवढी अक्कल आहे एवढी अक्कल ह्या NTA नसावं का? इतक्या चुकीचा प्रकार झालेला आहे की त्याच्याबद्दल अक्षरशः मला आता माझे वाक्य सुद्धा चुकायला लागलेले आहेत. इतका म्हणजे आतून संताप आहे, इतकी चीड आहे, इतका राग मनामध्ये आता सध्या बसलेला आहे. लक्षामध्ये घ्या, तुम्ही काय केलं, सेंटर स्ट्रिक्ट केले, विद्यार्थ्यांचे परीक्षा सेंटर स्ट्रिक्ट केले. त्याला म्हणा असाच शर्ट घालायचा, अशीच पॅन्ट घालायची, त्याला पॉकेटच जास्त नको, त्याला बटनच जास्त नको. अरे पोरींच्या कानातलं नाकातलं सुद्धा तुम्ही काढून ठेवायला लावलेलं आहे. सेंटर तुम्ही मरणाचं स्ट्रिक्ट करून ठेवलं. पाण्याची बॉटल सुद्धा कसली आणायची ह्याच्यावर तुम्ही म्हणजे याच्यावरती निर्बंध लावणार आहे तुम्ही शाने. अरे ब्रिटिशाच्या अवलादी आहे का तुम्ही? तुम्ही त्याच्यापेक्षा वेगळं काय? हा एक प्रकारचा आतंकवादच आहे असं मला वाटतं. लक्षात घ्या, आतंकवादच आहे एक प्रकारचा. विद्यार्थ्यांच्या जीवनाशी जे खेळतात, 22 लाख विद्यार्थ्यांच्या जीवनाचा तमाशा लावलेला आहे तुम्ही सध्या. किती नियम लावले तुम्ही विद्यार्थ्यांना? म्हणजे पेनवर सुद्धा नियम लावून ठेवले तुम्ही. अबे, नीट परीक्षा देत असताना त्या ठिकाणी असणारे एवढे सगळे म्हणजे 180 प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही जो टाइम दिलाय, तिथं गाईड नेऊन म्हणजे कुठलं तरी पुस्तक नेऊन तिथं काही पेपर सॉल्व्ह करणं पॉसिबल असतं का रे? नको तितकी एनर्जी तुम्ही इथं सेंटरवरती वेस्ट केलेलं. लक्षात घ्या, विद्यार्थ्यांना अनावश्यक आणि जाचक घाटी लावताना मोठी मजा आली तुम्हाला. त्यांच्या ड्रेसिंगवर बोट ठेवलं, त्यांच्या पाणी पिण्याच्या बाटलीवरती, त्यांनी सेंटरमध्ये कुठलं साहित्य घेऊन जायचं ह्याच्यावरती तुम्ही बोट ठेवलं. काही तर ठिकाणी असे प्रसंग घडलेले आहेत. सोलापूरची न्यूज होती, एक मुलगी चुकून दुसऱ्या सेंटरला गेली आणि योगायोगानं तिथल्या एका व्यक्तीला तिचं मूळ सेंटर माहीत होतं म्हणून त्यांनी स्वतःच्या गाडीमध्ये त्या ताईला आणून सोडलं सेंटरला. आणि जर अक्षरशः अर्धा मिनिट जरी लेट झाला असता तर तुम्ही तिला मध्ये घेतलं नसतं. म्हणजे सेंटरच्या मध्ये येण्यासाठीचे सुद्धा टायमिंग ठेवलेत. काही अक्षरशः काही देशभरातला जर आकडा घेतला तर अगदी बरेच विद्यार्थी निघतील की ज्यांना थोडासा लेट झाला, परीक्षा अजून सुरू व्हायला वेळ होता, पण यांचं मध्ये यायचा सुद्धा एक टाइम आहे, ह्याच वेळेत मध्ये यायचं आहे. अरे एवढे नियम तुम्ही सेंटरवर लावू, एक्झाम सेंटरला तुम्ही जेवढे नियम लावले ना, चालेल त्याच्या अर्धे जरी नियम तुम्ही स्वतःला लावून घेतले असते त्या NTA एजन्सीने, तर हे असला फालतू दिवस बघायची आपल्याला वेळ पडली नसती. लक्षात घ्या, जे झालंय ते चुकीचं झालंय आणि चुकीला चूक म्हणण्याची ताकद आज पण आमच्या अंगात आहे, हे विसरू नका. विद्यार्थ्यांच्या जीवनासोबत चुकीचा गेम तुम्ही खेळाय, लक्षात घ्या, आणि याची फळं आपल्याला भोगावी लागणार आहेत. इथं तुम्ही फक्त रिपीट एक्झाम घेतली म्हणजे सगळं संपत नाही. वर्षभर विद्यार्थ्यांनी मेहनत घेतलेली आहे. नीटच्या आदल्या दिवशी तुम्ही 12वीचा निकाल, हे महाराष्ट्राबद्दल आहे, नीटच्या आधीच्या दिवशी 12वीचा निकाल लावला आणि विद्यार्थ्यांच्या घरामध्ये तुम्ही हेंडगा पेटवला. लक्षात घ्या, उद्या एक्झाम आहे, घरात हेंडगा पेटवून ठेवला तुम्ही 12वीचा निकाल देऊन. काय बंद बसलं होतं एक दिवस? तुम्ही काय सांगा, मला घाण शब्द यायला लागले माझ्या तोंडामध्ये. तुम्ही थोडं काय दिमाग आहे का नाही? एवढं सगळं केलं तुम्ही. चला जाऊ द्या, तो टप्पा संपला होता, आम्ही निवांत बसलो होतो, झालं एकदाचं, जाऊ द्या. आता रिझल्टची वाट बघत होतो आम्ही आणि मध्येच हे नवीनच स्फोट झाला, नवीनच म्हणजे ज्याला आपण काय म्हणूया यार, त्याला आपण काय ज्वालामुखीचा उद्रेक व्हावा तशी ही घटना झाली बाबांनो. काही विद्यार्थ्याची ग्रुपिंग झाली नव्हती, मानसिक ताण तणावात विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. अरे तो तणाव विद्यार्थ्यांचा अजून बॅलन्स झालेला नाही, नॉर्मल झाला नाही, तोपर्यंत तुम्ही हा नवीन प्रोग्राम करून ठेवला. नीटचा पेपर फुटला.
विद्यार्थ्यांच्या मानसिक अवस्थेचा विचार केला का तुम्ही? 22 लाखापेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी नीटची परीक्षा दिलेली आहे. आई वडिलांच्या अपेक्षा आणि त्यांचा आर्थिक संघर्ष माहितीये तुम्हाला. काही जणांनी जमिनी विकल्या रे पोरांना 11वी-12वी शिकण्यासाठी. त्या कोचिंग सेंटरचे लाखोच्या फीस त्यांनी भरल्या, टेस्ट सिरीजच्या फीस भरल्या, पुस्तकांसाठीचे पैसे भरले. अरे लागणाऱ्या सगळ्या गोष्टी त्यांना कराव्या लागल्या. 8-8 लाख 10-10 लाख रुपये चुरा झाला. आई वडिलांच्या अपेक्षा इथं अक्षरशः धुळीच मिळवलेल्या आहेत तुम्ही. आर्थिक संघर्ष त्यांचा तुम्हाला काय माहिती आहे? कुणी आपले दागिने ठेवलेले आहेत लक्षात घ्या. आई बापांनी 2-2 वर्ष नवीन कपडा घेतला नाही अंगाला. इतका खर्च या विद्यार्थ्यांच्या तयारीसाठी 11वी-12वीवरती त्यांनी केला. ती एक्झाम तुम्ही घेतली आणि पुन्हा त्याचं काय झालं? निकालाचा धक्का तुम्ही दिला. महाराष्ट्र बोर्डाने 12वीच्या निकालाचा धक्का दिला विद्यार्थ्यांना आणि दुसऱ्याच दिवशी परीक्षा ठेवली. कुठली म्हणजे देशातमध्येच परीक्षा आधीच ठरली होती, पण हे जे झालं ते रॉंग डेडली रॉंग आहे. विद्यार्थ्यावरती प्रचंड मानसिक दबाव निर्माण झाला यावर्षी लक्षात घ्या. आणि अशा परिस्थितीमध्ये ही जी न्यूज आली आहे, अक्षरशः सोशल मीडियावरती लीकची चर्चा सध्या भयानक वेगानं चालू आहे. नाशिक, पुणे, राजस्थान ही नावं चर्चेत आलेली आहेत. पाठीमागं लातूर सुद्धा हे आता समोर येत आहे. आम्हाला देणं घेणं नाही, आम्ही कुठे राहतो देणं घेणं नाही. आमचं गाव असो, तुमचं गाव असो, अजून कुणाचंही गाव असो, त्या गावातला कोणताही व्यक्ती असो, विद्यार्थ्यांच्या जीवनाशी ज्यानं खेळायला लागलेला आहे ना, त्याचा सत्यानाश झाला पाहिजे, त्याचा कडेलोट झाला पाहिजे. लक्षात घ्या. छत्रपतींची शिकवण आता आपण समोर आणली पाहिजे. टेलिग्रामवरती PDF सर्क्युलेट होत आहेत, त्याबद्दलच्या सुद्धा चर्चा सध्या चालू आहेत सोशल मीडियावरती. म्हणजे पेपर अक्षरशः टेलिग्राम सारख्या. अरे तुम्हाला कळतं का? नॅशनल लेवलची एक्झाम आहे. देशाच्या इमेजचा तर विचार करा रे. म्हणूनच मी याला आतंकवादाचं नाव देतोय, लक्षामध्ये घ्या. या घटनेमुळं फक्त काही विद्यार्थ्याचं नुकसान झालेलं आहे, अख्ख्या देशाचं नुकसान झालेलं आहे. देशाची इज्जत पार तुम्ही अक्षरशः धुळीला मिळवलेली आहे. आता मला हे पण मान्य आहे की चौकशीपूर्वी कोणाला पण दोषी म्हणणं योग्य नाही, परंतु आम्हाला एवढं तर नक्कीच माहिती आहे की NTA परीक्षा घेतली आहे तर पेपर बी NTA फोडलेला असणार. कारण आतलाच कुणीतरी असतो पेपर फोडणारा, त्याच्याशिवाय बाहेर पेपर म्हणजे येत नसतो. आता तुम्ही एखाद्या कोणाला तरी पकडणार आणि समोर आणणार, त्याला सरेंडर करायला लावणार, त्याच्यावर आरोप करणार. प्रकरण लपवायचं नाही. पेपर सुरुवात 100% NTA सेंटरमधूनच झालेली आहे. त्या लोकांना सजा झाली पाहिजे, कंप्लीट सजा झाली पाहिजे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी NTA ही परीक्षा घेते. NTA एवढं कळलं की सेंटरवरती विद्यार्थ्यांना कुठले निर्बंध लावावे, मग स्वतःला काही निर्बंध लावून घेतले असते तर याचा नक्कीच फायदा झाला असता. लक्षात घ्या, प्रामाणिक विद्यार्थ्यांवरती प्रचंड पश्चातापाची वेळ आलेली आहे. री एक्झामची शक्यता सध्या म्हणजे सध्या समोर येत आहे. री एक्झाम होईल असं सांगितलं जात आहे, म्हणजे पुन्हा एकदा परीक्षा होणार. अरे बाबा, एकदा परीक्षा देण्यासाठी ह्या विद्यार्थ्यांनी स्वतःला 1,000 दिवस मातीत गाडून घेतले, अभ्यासाच्या कचऱ्यामध्ये ह्या विद्यार्थ्यांनी स्वतःला गाडून घेतलंय. आता पुन्हा एकदा परीक्षा होणार. अरे बाबांनो, परीक्षा झाल्याबरोबरच विद्यार्थ्यांनी आपला अर्धा डेटा डिलीट केलेला असतो रे. एकदा तर झाला आमची परीक्षा, हे विद्यार्थी असं समजतात. पण त्यांना काय माहिती आहे त्यांच्या आयुष्यामध्ये हे पुढे असा खेळ मांडलाय. त्यांना काय माहिती आहे की पुढे असं होणार आहे. आता परत हे विद्यार्थी तयारीला लागणार. हे मुश्किल आहे. विद्यार्थ्यांची चूक काय या सगळ्यामध्ये विद्यार्थ्यांची गलती काय, मिस्टेक काय? विद्यार्थ्यांची अजिबात काही चूक नाही आहे. त्यामुळं विद्यार्थ्यांच्या मध्ये संताप आणि आता त्यांना भविष्याच्या बाबतीमध्ये अनिश्चितता वाटत आहे. सध्या अक्षरशः आता हे लेकरांना दिलासा देणं सुद्धा अवघड झालेलं आहे. ज्यावेळेला विद्यार्थी आम्हाला भेटतात किंवा आम्ही ज्यावेळेला विद्यार्थ्यांना फेस करतोय, सांगावं काय आणि बोलावं कोणाला? या विद्यार्थ्यांनी विश्वास ठेवायचा कोणावरती? जे परीक्षा घेणारे आहेत तेच निर्लज्जासारखे जर वागू लागले तर ह्या विद्यार्थ्यांनी आता नेमका भरोसा ठेवायचा कोणावर? हा खूप मोठा विषय आहे. सिस्टीमवरचा विश्वास विद्यार्थ्यांचा कमी होत चाललेला आहे. पालकांची चिंता वाढली आहे आणि या शिक्षण व्यवस्थेवरती सध्या प्रश्न निर्माण होत आहेत. काय करावं? हा खूप मोठा मुद्दा पालक आणि विद्यार्थी यांच्या समोर आहे. मित्रांनो, लक्षामध्ये घ्या, भावना समजून घ्या. स्ट्रॉंग कन्क्लुजन सांगतोय शेवटी. विद्यार्थ्यांना सिंपती नको आहे, न्याय हवा आहे. विद्यार्थ्यांना आता तुमच्या सिंपतीची गरज नाही, आता विद्यार्थ्यांना न्याय पाहिजे. लक्षात घ्या, ट्रान्सपरंट सिस्टीमची गरज आहे. तुम्हाला हे सगळं करायचं आहे तर यंत्रणा ट्रान्सपरंट ठेवा. एकही एरर होता कामा नये, एकही मिस्टेक होता कामा नये. आणि एक लक्षात घ्या, जे कोणी दोषी असतील ह्या नीट एक्झाममध्ये, ज्या कोणी या लोकांनी या विद्यार्थ्यांच्या अस्तित्वावरतीच प्रश्नचिन्ह उभा केलेला आहे, या विद्यार्थ्यांच्या अस्तित्वाला बेचिराग करून सोडण्याचं काम ज्या कोणी नालायक लोकांनी केलेलं आहे, त्यांच्यावरती कठोर कारवाई झाली पाहिजे. मित्र म्हणतो जन्मठेपच व्हायला पाहिजे. हँग देम आउट टिल डेथ. मरेपर्यंत फाशी द्या ह्या लोकांना. लक्षात घ्या, जे या पेपर फुटीमध्ये सहभागी आहेत. कारण जोपर्यंत तुम्ही असा डिसिजन घेणार, अरे तुम्ही याच्या अगोदर 3-4 वेळा पेपर फुटलेले आहेत नीट एक्झामचे, कुठला डिसिजन घेतला त्यांच्या बाबतीमध्ये, जोपर्यंत कठोर कारवाई होत नाही तोपर्यंत
कुणीही असं काम करण्यापासून स्वतःला थांबवणार नाही. हां, लक्षात घ्या. इकडे नाहीतर तुम्ही छोटी मोठी सजा जर देऊन त्यांना बाहेर काढत असाल तर लोक पुन्हा हेच काम कंटिन्यू करतील. आज नीटचा पेपर फोडलाय, उद्या देशाच्या डिफेन्स सिस्टीमला सुद्धा चॅलेंज करायला हे लोक मागे पुढे बघणार नाहीत. 5-25 हजार काही लाख रुपयासाठी यांनी नीटचा पेपर फोडलाय, पण पुढे तर यांना करोडोच्या ऑफर असतील. आपल्या संसदेचा डेटा सुद्धा हे फोडायला मागे पुढे बघणार नाहीत. असे हे नालायक आणि नीच लोक आहेत, आपल्या देशासाठी कलंक आहेत. आपणच जोपासलेले पाळलेले हे आतंकवादी आहेत, लक्षात घ्या. विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याचा सुद्धा विचार होणं जरुरी आहे, आवश्यक आहे. अरे बाबांनो, नीट ही देश पातळीवरची एक्झाम आहे, ती नीटच व्हायला हवी होती, पण ती नीट झाली नाही. देशाची इंटरनॅशनल इमेज धोक्यात आली. आता लक्षात घ्या, या घटनेमुळे भारताची इमेज पाण्यात गेली अक्षरशः. लक्षात घ्या. या ठिकाणी मला असं वाटतं भीती परीक्षेची विद्यार्थ्याला आधी नव्हती, आताही असणार नाही. परंतु लक्षामध्ये घ्या, परीक्षा घेणं अवघड नसतं हो, परीक्षा देणं अवघड असतं. री एक्झाम घ्यावा असं तुम्ही म्हणताय, ठीक आहे, परंतु विद्यार्थ्यांचं तुटलेलं मनोबल कसं तुम्ही करणार? त्याच्यासाठी कुठला री कोर्स आहे का? त्याच्यासाठी कुठलं मेडिसिन आहे का? नाही, अजिबात नाही. लक्षात घ्या. तुम्ही परत परीक्षा घेसाल, पण विद्यार्थ्यांची तुटलेली मन पुन्हा कशी जोडणार? विद्यार्थ्यांचा तुटलेला जो विश्वास आहे तो पुन्हा कसा उभा करणार? आणि विद्यार्थ्यांच्या आयुष्याला पुन्हा उभा करण्यासाठी आता नेमकं काय करावं, हा खूप कठीण प्रश्न सगळ्यांच्या समोर उभा टाकलेला आहे. नीट परीक्षा ज्या चुकीच्या पद्धतीनं झालेली आहे, याच्यावरती तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आणि हा व्हिडिओ सगळीकडे व्हायरल करा, सगळीकडे शेअर करा. या नीट परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना नीट न्याय मिळाला पाहिजे. फक्त निर्णय देऊ नका, न्याय द्या. आणि न्याय मिळणं आवश्यक आहे. जर का न्याय नाही मिळाला तर भारताचा नेपाळ झाल्याशिवाय अजिबात राहणार नाही, हे लक्षात घ्या. ह्या NTA एजन्सीनं जे काही केलेलं कांड आहे, अक्षरशः हे लाजिरवाणं आहे, संतापजनक आहे. विद्यार्थ्यांचा आक्रोश फुटून बाहेर येतोय, रडतायत तो अक्षरशः धडधडा रडतायत विद्यार्थी. माती केली तुम्ही त्यांच्या करिअरची, त्यांच्या भविष्याची राखराखोळी केलेली आहे या NTA एजन्सीनं. आतापर्यंत इतक्या वेळा पेपर फोडलेले आहेत, काही ॲक्शन त्याच्यावरती झाली नाही. आता एकच मार्ग आहे, यांना कठोर कारवाई यांच्यावरती झाली पाहिजे, तरच विद्यार्थ्यांना न्याय मिळेल. अन्यथा नाही. री एक्झाम आता तर घ्यावीच लागणार आहे, त्याला नावीलाज आहे. लक्षात घ्या. विद्यार्थी मित्रांनो, एक टीचर या नात्याने मी तुम्हाला सांगू इच्छितो, घडलेलं जे आहे ते वाईटच घडलेलं आहे. धीर सोडू नका. आयुष्य, आपलं लाईफ हे कुठल्याही परीक्षेपेक्षा मोठं असतं. स्वतःला एवढंही टॉर्चर करून घेऊ नका की स्वतःचं अस्तित्व शून्य होईल. माझी विनंती आहे सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींना की आपण स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्या. परत एकदा परीक्षा होणार आहे, डेट डिक्लेअर लवकरच होईल. जे आपल्या समोर वाढून ठेवले त्याला सामोरं तर आपल्याला जावंच लागणार आहे, त्याला दुसरा ऑप्शन आपल्याकडे कोणताही नाही आहे. एनिवे, चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय भारत.